विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेतकरी चळवळ या विषयीचा आढावा घेणार आहोत. पेजेंट मुवमेंट, शेतकरी चळवळीविषयीचा संवाद आज आपण तुमच्याशी या माध्यमातून साधणार आहोत. शेतकरी चळवळ म्हणजे काय आणि शेतकऱ्यांनी चळवळी का निर्माण केल्या, शेतकरी समाजाची संकल्पना या संदर्भातला आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी जर काही विद्यार्थी आणखीनही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर करा, कारण अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. जे विद्यार्थी समाजशास्त्र विषयाचे आहेत, जे विद्यार्थी सामाजिक संशोधनामध्ये काम करत आहेत, जे विद्यार्थी शेटनेट या परीक्षेची तयारी करत आहेत किंवा वेगवेगळ्या MPSCच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, अशा सर्वांसाठीच या चॅनलवर महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याचं काम मी या माध्यमातून करत आहे. निश्चितपणे आपण माझा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तर पाहूया आपण आज सामाजिक चळवळीमधील शेतकरी चळवळ याविषयीचा आढावा आपण घेऊया. शेतकरी चळवळ म्हणजे काय? पेजेंट मुवमेंट आपण त्याला म्हणतो इंग्रजीमध्ये. तर यामध्ये आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगता येईल की भारत आजही कृषीप्रधान देश म्हणूनच ओळखला जातो. भारतामधील 72% जनता ही आजही शेती आणि शेतीच्या पूरक असलेल्या उद्योगधंद्यावर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती किंवा कृषीचा हा उल्लेख होतो. भारतीय शेती ही बहुतांशी कोरडवाहू आहे, ती निसर्गावर अवलंबून आहे आणि तिथल्या ज्या काही भारतीय शेतीतल्या ज्या काही उत्पादन पद्धती आहेत, ह्या जुनाट उत्पादन पद्धती आहे, मागासलेली तंत्र आहेत, अपुरी साधने आहेत. त्यामुळे काय झालं तर उत्पादन कमी झालेलं आहे आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे. मुख्य मुद्दा हाच आहे की शेतीशी संबंधित जे घटक आहेत, शेतीवर अवलंबून जे शेतकरी आहेत, त्यांची आजची स्थिती जर तुम्ही पाहिली तर पिकावर होणारा उत्पादन खर्च हा त्यांचा जास्त आहे आणि पीक आल्यानंतर त्याची जे काही उत्पादन व्हायला पाहिजे त्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. म्हणून शेतकरी हा मुख्यतः अडचणीत सापडलेला आहे किंवा चक्रव्यूहामध्ये सापडलेला आहे, आपल्याला असं सांगता येईल. आणि शेतीशी संबंधित असणारे जर आपण पाहिलं तर शेती हा व्यवसाय जर तुम्ही पाहिला तर शेतकरी समाजामध्ये आजही बेकारी, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, धर्माचा, जलसिंचनाचा अभाव, निसर्गावर आधारित असलेली ही शेतीच्यासाठी असलेली खते, बियाणे, त्यांची भाववाढ, दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा, ह्या सर्वच्याच बाबतीत आजही शेतकऱ्यांसमोर मोठे प्रश्न या सर्व घटकांच्या बाबतीत उपस्थित असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा पद्धतीने या संबंधीचा जे काही असंतोष शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत चाललेला आहे, तो अत्यंत शेतकरी चळवळीसाठी पोषक असा असंतोष असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या माध्यमातून मग पुढे शेतकरी चळवळी ह्या उभ्या राहतात. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये तुम्ही म्हणाल की सर की शेतकऱ्यांसाठीचे विविध विकास योजना शासनाने आणलेल्या आहेत, विविध योजना राबवल्या जात आहेत, परंतु पंचवार्षिक योजनेतून देखील माध्यमातून ग्रामीण पुनर्विकासाचा प्रयत्न केला जात आहे. शेती क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की हरित क्रांती घडून आली, ढवल क्रांती घडून आली, उत्पादनामध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये.
तुलनेने आपण पाहू की स्वातंत्र्यपूर्व काळाच्या तुलनेच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली, हरित क्रांती झाली, बियाणं आली, खते आली आणि यामुळे शेतकरी समाजामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं. बदल शेतकऱ्यांमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. शेतकऱ्यांसाठीच्या ज्या बाजारपेठा आहेत त्याच्यातून आपण पाहिलं की उत्पादन खर्चानुसार योग्य भाव ह्या बाजारपेठांमध्ये मिळताना आपल्याला दिसत नाही. आणि मग शेती करण्यासाठी शेतकऱ्याकडे काही स्वतःचं भांडवल नसतं. शेतकरी काय करतो, तो बँका आणि सावकारांकडून पैसे उपलब्ध करून घेतो आणि जेव्हा त्या शेतामध्ये शेतकरी जेव्हा पिकवतो तेव्हा उत्पादन खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या भाव जेव्हा शेतीमालाला लागतो तेव्हा जर तेव्हा पूर्ण हिशोब काढला तर उत्पादन खर्चापेक्षा त्याला आलेले जे काही पैसे आहेत हे कमी असलेले दिसून येतात आणि मग शेतकरी मात्र हताश होत जातो. काढलेलं कर्ज बँकांचं त्याला परतफेड करता येत नाही, तो कर्जबाजारीपणामध्ये जातो आणि मग आपल्याला माहीत आहे की शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आपल्याला लक्षात येतं शेतकरी आत्महत्येचं मुख्य कारण हे कर्जबाजारीपणा आहे, हे अनेक अभ्यासातून सिद्ध झालेलं आहे. आणि मग अशा वेळेस शेतकरी आत्महत्येचं प्रमाण कमी व्हावं म्हणून शासन वेगवेगळ्या पातळीवरून प्रयत्न जरी करत असलं, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन आंदोलनं केलेली आहेत. सावकार आणि जमीनदारांचे असलेले ठेकेदारांकडून घेतलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे त्याचंही सावकार जमीनदार ठेकेदार हे शेतकऱ्यांचं शोषण करीत आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा शेतकरी हा कर्जबाजारीपणामध्ये डुबत आहे आणि यामधून शेतकरी वर्गामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि जेव्हा असा असंतोष शेतकरी समाजामध्ये निर्माण होतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर शेतकरी संघटित होऊन हे आपल्या चळवळी किंवा आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते एकत्रित होतात. कर्जबाजारीपणापासून मुक्तता मिळवण्यासाठी ते वेगवेगळ्या पातळीवर एकत्रित होतात आणि चळवळी करतात. हे आपल्या निदर्शनास येतं आणि मग या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चळवळी ह्या होताना आपल्याला दिसून येतं. काल परवा आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षीमध्ये 3 शेतीविषयीची 3ही कायदे हे आणलेले आहेत आणि ह्या शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि ही शेतकरी चळवळ ही उभी केलेली आहे. आणि अनेक दिवसापासून आजही आपल्याला माहीत आहे की दिल्लीच्या बॉर्डरवर सीमा भागामध्ये आजही शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहे. या 3ही कायद्याच्या विरोधामध्ये शेतकरी अशा पद्धतीने एकत्रित येऊन संघटित होऊन ह्या चळवळी उभ्या करतात. त्यानंतर आपण पाहिलं की शेतकऱ्यांसाठीचं ते आत्ताचं उदाहरण आपल्याला घेता येईल की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीक विमा हा आपल्या पिकाचा भरलेला असतो आणि मग शासन त्या संदर्भामध्ये कंपन्यांना अधिकार दिल्यामुळे आजही अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित असलेले दिसून येतात. मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षी मराठवाडा भागामध्ये गारपीट झाली. मोठ्या प्रमाणावर पीक हातात आलेले सोयाबीनसारखं पीक हे शेतकऱ्यांचं गेलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी हा अडचणीमध्ये आला. शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही कंपन्यांनी घेतली आणि त्यामुळे अनेक शेतकरी आजही पीक विम्यापासून वंचित आहेत आणि मग ते शेतकरी आता संघटित होऊन पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहे. तर अशा पद्धतीने शेतकरी हे सातत्याने आपल्यावर होणारा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आपल्या समस्या सोडवण्यासाठी संघटितरित्या प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या चळवळी ह्या उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आता शेतकरी समाजाची संकल्पना ही समाजशास्त्रामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. शेतकरी समाज किंवा कन्सेप्ट ऑफ प्रेझेंट सोसायटी अशा पद्धतीने ही संकल्पना शेतकरी समाजाची मांडलेली आहे. शेतकरी समाजाची संकल्पना तुम्ही पाहिलं तर सर्वप्रथम रॉबर्ट रेडफील्ड यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते.
समाजशास्त्रीय विचारवंतांनी ही मांडलेली शेतकरी समाजाची संकल्पना म्हणजेच आपण पाहतो की त्यांनी सांगितलं की शेतकरी समाज म्हणजे असा समाज होय की ज्यांचे अधिकांश सदस्य हे शेतीवर आधारित असतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती असतो. म्हणून रेडफील्ड यांनी भारतीय समाजात ग्रामीण समाजाच्या समग्र रूपात कृषक समाज आहे असं ते मानत नाहीत, तर ते म्हणतात शेतकरी समाज ही स्वतंत्र अशा प्रकारची एक संकल्पना आहे. अशा पद्धतीचा विचार हा रॉबर्ट रेडफील्ड यांनी मांडला आणि शेतकरी समाजाची संकल्पना ही त्यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. डेनियल थॉर्नर यांनी देखील शेतकरी समाजासंदर्भामध्ये व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. की त्यांनी सांगितलं की अनेक व्यक्तीच्या सामाजिक संबंधांचे जसे जाळे की जो शेतीवर आधारित आपला उदरनिर्वाह करतो त्याला आपण शेतकरी समाज असं म्हणतो. तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर क्रोबर यांनी सांगितलं की शेतकरी समाज हा मध्यवर्ती स्थितीत आहे. त्याच्या एका बाजूला जनजाती समाज आहे तर दुसऱ्या बाजूला नागरी समाज आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण क्रोबरने दिलेलं आहे. रेडफील्ड यांच्या मते त्यांनी सांगितलं की शेतकरी समाज म्हणजे असे ग्रामीण लोक जे उदरनिर्वाहासाठी आपल्या जमिनीत मशागत करतात आणि त्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच शेतकरी हा त्यांच्या जीवनाची परंपरागत पद्धतीचा भाग असतो. याला आपण शेतकरी समाज म्हणतो. अशा पद्धतीची व्याख्या किंवा अशा पद्धतीचं स्पष्टीकरण शेतकरी संकल्पनेच्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. तर ही शेतकरी समाजाची संकल्पना काय आहे तर पूर्णतः शेतीवर अवलंबून असणारा, शेती कसणारा पूर्ण समाज आहे. त्या समाजाला आपण शेतकरी समाज असं म्हणतो की उदरनिर्वाहाची जी भूमिका आहे ती पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे आणि असे लोक एकत्र राहतात, परस्परांमध्ये सामाजिक संबंध निर्माण करतात. अशा समाजाला आपण शेतकरी समाज असे म्हणतो. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. यानंतर शेतकरी चळवळीचा अर्थ आणि व्याख्या. आता शेतकरी चळवळ कशाला म्हणायचं त्याच्या अर्थ आणि व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर शेतकरी चळवळीचा ऐतिहासिक संदर्भ जर आपण पाहिला तर 1920च्या नंतर राष्ट्रीय स्वरूपामध्ये ह्या शेतकरी चळवळी उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. की 1920च्या नंतर शेतकरी चळवळींना राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप हे प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. ह्या शेतकरी चळवळी झाल्या कशासाठी तर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितसंबंधांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न हा शेतकरी चळवळीच्या माध्यमातून केला गेलेला आपल्याला दिसून येतो. शेतकरी हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. आत्ताच आपण पाहिलं की अनेक समस्या ह्या शेतकरी समाजापुढे आहेत. मग तो ग्रामीण भागामध्ये राहणारा शेतकरी आहे, त्याच्या जमिनीची मालकी, उत्पादनाची साधने, राजकीय पुढारी आणि अधिकाराने मोठे असलेले श्रीमंत शेतकरी हे जे आहेत, या उलट अल्पभूधारक, भूमिहीन, सामाजिक व आर्थिक हक्कापासून वंचित असलेले शेतकरी अशी ग्रामीण भागामध्ये 2 गटामध्ये याची विभागणी ही केलेली आहे. आणि दोन्ही गटामध्ये जर तुम्ही पाहिला तर शेतकरी म्हणल्यानंतर त्याच्या अनेक समस्या ह्या पुढे आलेल्या आपल्याला दिसून येतात. अनेक प्रश्न आहेत. छोट्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मोठ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. एकंदरीत शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांसमोर वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न, त्या समस्या सोडवण्यासाठी शेतकरी वर्ग हा संघटित होऊन प्रयत्न करतो. अशा संघटित प्रयत्नाला आपण शेतकरी चळवळ असं म्हणतो. मग शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत तर आपल्याला माहीत आहे की आजही शेतकरी बेकारी आहे, अर्ध बेकारी आहे, कुपोषण आहे, दारिद्र्य आहे, कर्जबाजारीपणा आहे आणि यामधून मोठ्या प्रमाणावर जो भेडसावणारा आजचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सर्व देशामध्ये हा भेडसावताना आपल्याला दिसून येत आहे. आणि शेतकरी आत्महत्या का करतायत
तर आपल्याला माहीत आहे की शेतीच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. शेतकरी हा सातत्याने कर्जबाजारी होत गेला. भारतीय शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाचं चक्र हे मागील अनेक वर्षापासून आपण पाहतो की कधी दुष्काळ पडतो, कधी अति पाऊस होतो किंवा जेव्हा पीक काढणीला येतं तेव्हा अवकाळी पाऊस होतात आणि ह्या पावसांमुळे किंवा अचानक पाऊस येतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक जातं. अशा परिस्थितीमध्ये एकतर शेतीचं होणारं उत्पादन खर्च अधिक आहे आणि उत्पादन कमी आहे. त्यानंतर उत्पादित झालेला माल हा हाती आलेला माल शेतकऱ्यांचा जातो आणि त्यामुळं शेतकऱ्यांकडे असलेलं कर्ज, बँकांचे कर्ज तो फेडू शकत नाही. जीवनावश्यक गरजा आपल्या तो पूर्ण करू शकत नाही, भागू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांसमोर कर्जबाजारीपणा येतो. दारिद्र्यामध्ये जीवन जगावं लागतं. अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांचं जेव्हा आपण पाहिलं की एकीकडे निसर्गावर अवलंबून आहे, दुसरीकडे तो उत्पादन करतो, परंतु जेव्हा शेतकऱ्याचा माल हा मार्केटमध्ये येतो, बाजारामध्ये येतो, तेव्हा त्या मालाचे भाव हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाडले जातात किंवा कमी केले जातात. हमी भाव शेतकऱ्यांना मिळत नाही आणि यामधून सुद्धा अनेक समस्या ह्या शेतकऱ्यांच्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी भारतामध्ये अनेक हे जे काही असंतोष निर्माण झाला शेतकऱ्यांमध्ये ह्या सर्व बाबींमुळे आणि त्याचे रूपांतर हे जे काही असंतोषाचे रूपांतर आहे ते चळवळीमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. शेतकरीचं संघटित झाला, एकत्रित झाला आणि आपल्याला हमी भाव मिळाला पाहिजे. आपल्यावर असलेलं शेतीचं कर्ज माफ झालं पाहिजे. आपल्या विरुद्ध होणारी कायदे हे अन्यायकारक कायदे हे रद्द झाली पाहिजे. यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी हा संघटित होऊन आंदोलनं करू लागला किंवा चळवळी ह्या उभ्या होऊ लागलेल्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. AR देसाई यांनी सांगितलं की शेतकरी चळवळीच्या संदर्भामध्ये ते मत व्यक्त करताना म्हणतात की भारतीय शेतकरी नेहमी शांत राहणारा असून तो आजही चळवळ घडवून आणत आहे. कारण ग्रामीण अल्पभूधारक, भूमिहीन शेतमजूर यांच्या जीवनात अनेक समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत. अशा पद्धतीचं मत हे AR देसाई यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. भारतात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक शेतकरी चळवळी घडून आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या आणि हितसंबंधांकडे सरकारचं लक्ष वेधणे हेच शेतकरी चळवळीचा उद्देश असतो. आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये शेती विकासासाठी करण्यात आलेल्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी आणि परिणाम याचा थोडाफार प्रमाणामध्ये लाभ जरी शेतकऱ्यांना झालेला असला तरी मोठ्या प्रमाणावर आजही शेतकरी हा अन्याय सहन करत आहे. शेतकऱ्यांमध्ये आणि शासनाविरुद्धच्या असलेल्या योजनांच्या संदर्भामध्ये असंतोष आहे. जसं मी तुम्हाला पीक विम्याचं उदाहरण दिलं, शेतकऱ्यांच्या 3 कायद्यांचं उदाहरण दिलं. अशा माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जे असंतोष आजही निर्माण होत आहे त्या असंतोषाला एकत्रितरित्या ह्या असंतोषामुळे शेतकरी एकत्रित येऊन आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आहे. संघटित होऊन चळवळी ह्या करताना आपल्याला दिसून येतं. तर भारतात शेतकऱ्याची जे चळवळी झाल्या त्याला वेगवेगळी नावं ही वेगवेगळ्या अभ्यासकांनी दिलेली आहेत. आणि इथं AR देसाई यांनी प्रेझेंट स्ट्रगल, शेतकरी संघर्ष असं याला म्हटलेलं आहे. NG रंगा यांनी स्ट्रगल ऑफ द प्रेझेंट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलं की कॅथलीन गॉफ यांनी प्रेझेंट प्रिसिएशन असं म्हटलेलं आहे. हमज अल्वी यांनी प्रेझेंट रिव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे. मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञांनी क्लास स्ट्रगल और क्लास वार असं म्हटलेलं आहे. तर DN धनागरे सरांनी शेतकरी चळवळीला प्रेझेंट अगेन्स्ट अँड प्रेझेंट मुवमेंट या नावाने हे संबोधलेलं आहे. तर अशा पद्धतीची नावं ही शेतकरी चळवळीच्या संदर्भामध्ये ही दिलेली आपल्याला दिसून येतात. तर शेतकऱ्यांच्या आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी आपण पाहिलं की शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी सांघिक रीतीने केलेल्या प्रयत्नाला शेतकरी चळवळीचे स्वरूप हे प्राप्त झालेले आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काकरता केलेल्या हिंसक अथवा अहिंसक आंदोलनाला शेतकरी चळवळ असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आंद्रे बेताई यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक विषमता, भौतिक सुखसुविधेंचा अभाव यामधून निर्माण झालेल्या उठावाला शेतकरी चळवळ असं म्हणतात. सिंह यांनी असं म्हटलेलं आहे की अल्पभूधारक भूमिहीन शेतमजूर हिंसेची भीती दाखवून संबंधित शोषण व्यवस्थेला शमवणारा प्रयत्न करतात तेव्हा शेतकरी चळवळीचा जन्म होतो असंही म्हटलेलं आहे. भारतात शेतकरी चळवळीच्या संदर्भात फारसे लिखाण जरी उपलब्ध नसले तरी ज्या काही अभ्यासकांनी जे लिखाण केलेलं आहे ते ब्रॉश टॉम यांनी द न्यू फार्मर मूव्हमेंट इन इंडिया या आपल्या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये लिखाण हे केलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. ब्रॉश टॉम यांनी न्यू फार्मर मूव्हमेंट इन इंडिया या पुस्तकात लिखाण केलेलं आहे. D.N. धनागरे सरांनी द फार्मर मूव्हमेंट इन महाराष्ट्र हे पुस्तक ग्रंथ लिहिलेला आहे आणि याच्यामधून शेतकरी चळवळीचं विश्लेषण हे दिलेलं आहे. स्टॅफन विटबर्ग यांनी द न्यू फार्मर मूव्हमेंट इन इंडिया ॲज स्ट्रक्चरल रिस्पॉन्स अँड कलेक्टिव्हिटी आयडेंटिफाय फॉर्म्युलेशन हे पुस्तक लिहिलेलं आहे. 1970च्या नंतर उदयाला आलेल्या शेतकरी आंदोलनाचा आढावा सुनील सहस्त्रबुद्धे यांनी द प्रेझेंट मूव्हमेंट टुडे या त्यांच्या पुस्तकातून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. शरद जोशी ज्यांनी शेतकरी संघटनेच्या संदर्भामध्ये शेतकरी संघटना, विचार आणि कार्यपद्धती हे पुस्तक लिहिलं की महाराष्ट्रामध्ये शरद जोशींचं योगदान हे देशामध्ये शेतकरी चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यामध्ये त्यांनी शेतकरी चळवळीचा आढावा घेतला. शेतकरी संघटना, विचार आणि कार्यपद्धती या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचा सविस्तर असा आढावा त्यांनी घेतलेला आहे. तर एकंदरीत आपण पाहिलं की शेतकरी समाज म्हणजे काय, त्याची संकल्पना आपण पाहिली, शेतकरी चळवळी म्हणजे काय याचाही आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.